की जेथे राघव तेथे सीता. तर आजकाल असं झालंय की नाही, जेथे राघव तिथे सीता का? सीतेचं अस्तित्व वेगळं नाहीये का? सीतेला स्वतःची मतं नाही आहेत का? मग जेथे राघव तेथे सीताच का असली पाहिजे? मग हे आपण एक उदाहरणार्थ म्हणतोय. क्या बात सो आहे. अशाविषयी तुम्ही काय सांगाल? ही एक मतं झाली आहेत. आणि हीच मेख आहे रामायणात. हं, सीता अबला होती, उजेड. ती राणीच होती, ती राजकन्या आहे. शिवधनुष्य खेळणारी राजकन्या रे ती. ती शिवधनुष्य पेलायची. रूपक समजून घे त्यातलं. हं. तोच माझा मुद्दा आहे. कोणीही सीतेला वनवासात जा म्हणून सांगितलेलं नाहीये. उलट सीता म्हणते माझा ऐक. रामचंद्र म्हणतात की जानकी, माझ्या वडिलांनी कैकेयी मातेला दिलेल्या आजच्या भाषेत प्रॉमिस प्रमाणे मी राज्यावर बसणार नाहीये. मला वनवासात जायचंय. जाऊन येतो 14 वर्ष. हं. तू चल कुठे म्हणलेत ते? ते तुझे म्हणतोस ना, मला माझी मतं नाहीत का? हेच ती म्हणली. तू कोण सांगणारा? मला माझी मतं नाही आहेत का? बरं. निरोप कसला घेता? आता प्रेमाने म्हणले की असं वाटतं, निरोप कसला घेता माझा? निरोप कसला घेता माझा? जेथे राघव तेथे सीता. हे तिचं मत आहे. हं. जिथे मी तिथे तू चल असं राम नाही म्हटला बाय द वे. त्याच्यामुळे ऑन द कॉन्ट्रेटरी मला विचारशील तर त्रेतायुगात, द्वापारात म्हणजे सीता असेल, शूर्पणखा असेल, त्राटिका असेल, मंथरा असेल, कैकेयी असेल, कोणीही असेल तरी त्यांची मतं स्पष्टपणे मांडलेलीच आहेत. हं. त्याच्यामुळे आजच्या काळात जे आहे तसंच मागच्या काळात होतं. बरं. म्हणजे प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळीच आहे. प्रश्नच नाही. फक्त त्यांना तुझ्या माझ्यापेक्षा आपल्या ड्युटीज माहिती आहेत. हं. त्यांच्या मर्यादा माहिती आहेत.